INDDIV चैनल में आपका स्वागत है। मैं आलम रिजवी एक और अहम ख़बर लेकर आपकी खिदमत में हाज़िर हुआ हूँ। इस वक्त महाराष्ट्र में कॉरपोरेशन के चुनाव की हवा तेज़ तरीन होती जा रही है। हर तरफ सरगर्मियाँ बढ़ती जा रही हैं और लोग म्यूनिसिपल चुनाव की तैयारियां कर रहे हैं। सबसे बड़ा चुनाव जो होने वाला है वो मुंबई का म्यूनिसिपल कॉरपोरेशन है, जो हिंदुस्तान का सबसे ज़्यादा दौलतमंद कॉरपोरेशन कहलाता है। उसकी तैयारी के लिए लोगों ने हर तरफ से एक दूसरे को रिझाना शुरू कर दिया है। दोस्त दुश्मन बनते जा रहे हैं और दुश्मन जो है दोस्त बनते जा रहे हैं। जो कभी तक दूरी बनाए हुए थे वो अब करीब तरीन होते जा रहे हैं। इसका मंज़र हमने आज उस वक्त देखा जब एक ही मंच पे दो भाई यानी दो चचेरे भाई साथ नज़र आए, यानी उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों एक ही मंच पे बैठे एक ही प्रेस कॉन्फ्रेंस में खिताब करते नज़र आए। इससे ये बात साफ़ हो चुकी है कि इस बार म्यूनिसिपल चुनाव में, बम्बई के म्यूनिसिपल चुनाव में और महाराष्ट्र के दूसरे इलाक़ों के म्यूनिसिपल चुनाव में राज ठाकरे की पार्टी नवनिर्माण सेना और उद्धव की शिवसेना मुत्तहद होकर लड़ेगी। लेकिन अभी तक ये स्पष्ट नहीं हो सका है कि राज ठाकरे की पार्टी को या राज ठाकरे को इंडिया गठबंधन में शामिल किया जाएगा या नहीं। इस सिलसिले में महाराष्ट्र के कांग्रेस के सदर हर्षवर्धन सपकाल ने वादा कर दिया है कि राज ठाकरे को इंडिया गठबंधन में लेने का फ़ैसला पार्टी का नहीं है, ये इंडिया गठबंधन के सुप्रीम लीडर का फ़ैसला होगा। अगर तमाम पार्टियां, इस गठबंधन की तमाम पार्टियां मुत्तफ़िक़ होती हैं तो राज ठाकरे को पार्टी में शामिल कर लिया जाएगा। आज जयंत पाटिल, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, समाजवादी पार्टी के रईस शेख और दूसरे लीडरों ने इलेक्शन कमीशन से मुलाकात करके वोटर लिस्ट में जो होने वाली गड़बड़ी है उस बारे में बात की और ये मुतालबा किया कि अगर वोटर लिस्ट को दुरुस्त नहीं किया गया तो म्यूनिसिपल चुनाव साफ़ सुथरे नहीं हो सकते। इस सिलसिले में उन्होंने मेमोरेंडम भी दिया और इलेक्शन कमीशन, महाराष्ट्र इलेक्शन कमीशन से ख़ास तौर से दरख्वास्त की कि वो इस बारे में खामोशी ना अख्तियार करें बल्कि कुछ कार्रवाई करें। जयंत पाटिल ने यह भी वादा कर दिया कि वो इस सिलसिले में बीजेपी की तरफ से की जाने वाली वजाहत से मुतमईन नहीं होंगे, क्योंकि फ़ैसला इलेक्शन कमीशन को करना है और वही इस फ़ैसले को सामने ला सकता है। किसी पार्टी को या एनडीए की तरफ से किसी किस्म का बयान नाकाबिले कबूल होगा। इस प्रेस कॉन्फ्रेंस में जहां उद्धव ठाकरे ने अपने ख़यालात को पेश किया, वहीं राज ठाकरे ने भी खुलकर अपने दिल की बातें की और इससे ये अंदाज़ा होता नज़र आ रहा है कि अब राज ठाकरे उद्धव ठाकरे के साथ मिलकर इस बार इंडिया गठबंधन के इत्तेहादी पार्टियों के साथ म्यूनिसिपल चुनाव लड़ेंगे। और अगर ऐसा मुमकिन हो गया तो ये यकीनी है, यानी ये यकीन किया जा सकता है कि बम्बई म्यूनिसिपल कॉरपोरेशन पे इंडिया इत्तेहाद का परचम लहराएगा और दूसरी पार्टियों को मुँह की खानी पड़े। केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग
यांच्या हातात काही नाही आहे, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही. एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या, ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला, त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय. आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ताबडतोबीने त्या दुरुस्त करा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही. किमान या मतदार याद्या पूर्ण तपासा. जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका. बोगस मतदान काढून टाका. एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की 20,000 मतदार मला बाहेरून आणावे लागले, ते मी आणले आणि मग माझा विजय झाला. हे विरोधी पक्ष सत्ताच असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत. याची नोंद घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढं माननीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ त्यांना आम्ही भेटलो. आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत. त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही. निवडणूक झाली ते दोषासहित आहे. असे काही दोष की जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत. काहीचे नाव वगळले गेले, काहीचे परत नाव ते दिसत आहेत, पण ते चुकीचे आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत. माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझ्या कॉलेजचं हॉस्टेल आहे, त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार, असं होणार असलं निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते बी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करूनच त्याची दखल नाही अशी अवस्था. या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती. आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 1 जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे. त्या अगोदर कोणतेही पुनर्विलोकन जे असतं ते 6-7 महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही. पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरता जी मोहीम करण्यात आली नाही. आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित 1 जुलैला ही मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे. आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं, हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं, केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती, निवडणूक आयोगाची. त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. आता ह्या घोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे, निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. यामुळे हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्या मांडत असताना जो मुद्दा माननीय जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांचे पासवर्ड दुसरीकडे दिलेले आहेत ते हे सगळं हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं, असं सुद्धा दिसतंय. हे पुराव्यासह माननीय राहुलजींनी दाखवलेलं होतं. ही वस्तुस्थिती, याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे.
आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे. नमस्कार. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो. आता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले, मला अत्यंत महत्वाची एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला. निवडणूक आयोग ही फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या, मतदार याद्या आहेत, ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. म्हणजे मी आता तुमच्याकडे 2024च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला 2 याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे. निवडणूक 2024च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल, आपण कॅमेरामन जरा शांत राहिलं तर बरं होईल, कारण आपलं कॅमेऱ्यातनं सगळं टिपतंय, परत आपण पण बोलताय. 2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स: नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स: नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. विषय गंभीर आहे. आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहे. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये.
मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले. म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू. ठीक आहे, धन्यवाद. एकूणच सर्व परिस्थिती काय आहे, काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव, बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, एकूणच लोकशाहीसाठी, तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं, पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही. हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला, तो त्यांनी मला सांगितला. तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषयच हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवत आहेत, नको ते काढतायत. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय. सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो 1 जुलैचा कट ऑफ डेट, म्हणजे 1 जुलैनंतर ज्यांना 18 वर्ष झाली असतील त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. ही कुठली लोकशाही आहे? आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे, काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या, तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय, दरवाजे ठोकतोय, पण दाद काही मिळत नाही. आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही, हे तर नक्की आम्ही केलेलं आहे. थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे, कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची, विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं, शिष्टमंडळ भेटलं. त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय. त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय. मग नेमकं याचा बाप कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे, का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत? आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही
त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधीही कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजेत. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते. आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत. म्हटलं विचार करून चालणार नाही, या गोष्टी होता कामा नयेत. या गोष्टी होता कामा नयेत, कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत. या चोरवाटा आहे, मतचोरी ही चोरवाट आहे, पक्षचोरी ही चोरवाट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला, पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे. पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे 117 वर्ष आणखीन 124 वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे. कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य भव म्हणतात ना, तसं झालेलं आहे. थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का. आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितलाय तो याच्या पुढचा येईल, तो म्हणजे आता पहिला EVM वरती आमचा आक्षेप आहेच. EVMचा आक्षेप कमी पडतोय की काय, म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा EVM वरती तर घेतल्या जातच आहे, पण VVPAT पण त्याच्यात ठेवणार नाही. हाही मुद्दा एक महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही. जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही. मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा. मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाहीत. आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. शिष्टमंडळाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये जर येत्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडून सुधारणा नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल पहिलं आजचं पाऊल लोकांसमोर जाऊ द्या. त्याच्यानंतर घाईघाई करण्याची आवश्यकता नाहीये. 2 दिवसात ते सांगतो म्हणाले. सकारात्मक विचार त्यांचा, त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्यांच्या उत्तरातनं कळेल. ही व्यक्ती कोण आहे आणि कोण काय कोण ही व्यक्ती आहे आणि कोणाशी संबंध. त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडनं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी पत्र दिले, याचा मी आता उल्लेख केला. ते आता तुम्ही आधी